शिवजन्मोत्सव मिरवणुकीच्या कालावधीत यंदाही 25,000 शिवभक्तांना मोफत शिवभोजन देण्यात येणार आहे। पत्रकार परिषदेत थोरला मंगळवेढा तालीमचे प्रमुख अमोल चंदे यांनी ही माहिती दिली। शिवजन्मोत्सव मिरवणुकीच्या काळामध्ये अनेक ठिकाणी ग्रामीण भागातून शिवभक्त येतात, हॉटेल आणि इतर सुविधा मिळत नाहीत हे लक्षात घेऊन गेल्या 7 वर्षापासून थोरला मंगळवेढा तालीमनं पुढाकार घेऊन ही शिवभोजन देण्याची व्यवस्था केली आहे। टेबल खुर्चीवर बसून महिला आणि पुरुष शिवभक्तांना स्वतंत्रपणे जेवणाची व्यवस्था करण्यात येते। छत्रपती शिवाजी महाराज चौकातील यात्री कॉटेज आणि बाजी अण्णा मठाजवळ हे शिवभोजन देण्यात येतं। पत्रकार परिषदेस कपिल पिसे, अमोल कदम, राहुल गोयल, समीर लोंढे आदींची उपस्थिती होती। सर्वांना नमस्कार। थोरला मंगळवेढा तालीम शिवजन्मोत्सव मंडळाच्या वतीनं यंदाही सोलापुरात मोठ्या प्रमाणात साजरा होणाऱ्या शिवजन्मोत्सव भव्य अशा मिरवणुकांमध्ये जे शिवभक्त मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागातून सोलापुरात येत असतात, त्याचबरोबर त्यांच्यासोबत असलेले त्यांची सोय करण्याकरता, सेवा करण्याकरता बंदोबस्तात असलेले आपले पोलीस बांधव या सगळ्यांना शिवभोजनाचं गेल्या 7 वर्षापासून आपण आयोजन करतो आणि त्याचा भाग म्हणून यावर्षी सुद्धा आपण 19 तारखेला सायंकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत ते लास्ट शेवटचा शिवभक्त जेवेपर्यंत आपण त्यांच्या जेवणाची संपूर्ण जेवणाची व्यवस्था यावर्षीही करतोय। तुम्हाला माहित आहे, स्थळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात लगत असलेलं बाजी अण्णा मठ आहे, तिथेही व्यवस्था आपण करतोय। तरी या गोष्टीची प्रसिद्धी करण्याकरता आज आपण पत्रकार परिषद घेऊन आपल्या सगळ्यांना ही माहिती देतोय। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार साहेब असणार आहेत, महापालिका आयुक्त ओंबासे साहेब असणार आहेत, अक्कलकोटचे जन्मंजय राजे भोसले तसेच अमोल राजे भोसले, महापौर कोंड्याल साहेब असतील आणि शहरातील अन्य मान्यवर सगळ्याच पक्षाचे सर्व सामाजिक संघटनेचे या सगळ्यांना एकत्रित करून हा कार्यक्रम आपण करतो।